पाकिस्तान का बाप था, बाप है और बाप रहेगा। आज जे तिरंगा घेऊन हातात आपण जे रॅलीचं आयोजन आमच्या भारतीय जनता पार्टी आणि सगळे पक्षाचे, ज्यांना ज्यांना वाटते की तिरंगाचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये आपलं आपलं योगदान देत आहे। आज नितीन भाऊच्या माध्यमातून आणि सर्व पक्षांचे जेवढेही कार्यकर्ता, पदाधिकारी, समाजसेवक आणि आमचे माजी सैनिकाबद्दल मी एवढंच सांगू शकते की मी सुद्धा माजी सैनिकाची मुलगी आहे आणि खूप अभिमान वाटतो की त्यांनी आपलं योगदान ते बॉर्डरवर दिलं। नावाने बोलवण्याने आणि त्यांचे सन्मान खूप सोपं असते, पण जेव्हा ते मायनस डिग्री मध्ये आपल्या देशाप्रती त्यांचे योगदान जे लोक डोळ्यांनी पाहतात, त्यांच्या कुटुंब पूर्ण आयुष्यभर मनामध्ये धगधुगी असते की कधी आम्हाला बॉर्डरवरनं जर फोन आला तर आमची परिस्थिती त्याच्यानंतर काय। पण या सैनिकांचे मनामध्ये फक्त एकच गोष्टी असते की ज्या दिवशी आमचा जीव गेला ते फक्त तिरंगा आमच्या शरीरावर ते राहायला पाहिजे आणि देशासाठी आमचा शेवटचा श्वास आम्ही या देशाप्रती दिला पाहिजे। बरेचसे लोक घरी बसून जे पहलगाम मध्ये झालं त्याचं दुःख दाखवतात, एसी मध्ये बसून चर्चा करतात आणि जे पाकिस्तान जे गेल्या किती महिन्यापासून प्लॅनिंग करत होता आणि जेव्हा त्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या तो सगळ्यात खराब क्षण या हिंदुस्थानसाठी होता। तर या हिंदुस्थान मध्ये फक्त दोनच जात जे त्यांनी विचारले की कलमा वाचा आणि दुसरं विचारलं की तुम्ही हिंदू आहे की तुम्ही मुसलमान आहे। जर तुम्ही मुस्लिम आहे तर कलमा वाचा, अरे शेवटचा रक्त देऊ या देशासाठी, पर कलमा कधी आयुष्यात वाचणार नाही। आणि जय श्री रामचा नारा घेऊन, जय श्री रामचा नारा घेऊन अरे शेवटची बंदुकी जरी इथे ठेवली त्या तोंडात फक्त भारत माता की जय, फक्त भारत माता की जय, फक्त भारत माता की जय। शेवटचा श्वास निघाला तरी ये शब्द आमचे तोंडात राहील, अरे तुम क्या हमारा धर्म विचार पूछोगे, अरे हमारे हिंदुस्तान पे इसके बाद आंख भी उठाई। तुमको पता है तुम्हारा बाप दिल्ली में बैठा उसका नाम मोदी है। जाऊन पाकिस्तानाला भीक मागितली कि हिंदुस्तान को समझाओ, समझौता करो। अरे एक एक जान का बदला हजारों से नहीं लिया, तब तक हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शांत नहीं बैठेंगे। अरे औरतों को बोला, अरे तुम आदमी हो क्या जो औरतों को बोलते हैं जाके तुम्हारे मोदी को बताओ कि हमने तुम्हारे घर के पतियों को, बच्चों को, बेटों को किस तरीके से मारा। अरे मर्द होते तो सामने खड़े होके हमारे हिंदुस्तान के सैनिकों से लड़ते। गरीब लोग जो घूमने गए उनको गोलियां मार के उनकी जान नहीं लेते। आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपण जे नितीन भाऊ सगळ्यांनी एकी करून इथपर्यंत रॅली आपण आता शुरू करू, पर मैं सभी को एक विनंती जरूर करूंगी, ये लड़ाई सिर्फ देश के पीएम नरेंद्र मोदी जी की नहीं, देश के गृह मंत्री अमित शाह जी की नहीं, रक्षा मंत्री राजनाथ सिंह की नहीं, इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की नहीं, इस मट्टी में जिसने जन्म लिया है ये उन सब की लड़ाई है। हम सबको इस लड़ाई में खड़े रहना है और अपना अपना योगदान देना है। अरे खुद के लिए तो हर कोई जीता है, जिस मिट्टी में तुम्हारा जन्म हुआ उस मिट्टी के लिए जी कर देखो कि हिंदुस्तान के लिए जीना क्या होता है और उस क्षण के लिए हम सबको जीना है। माजी सैनिकाला एवढंच म्हणन की माझे रक्तात तोच रक्त आहे ज्या पद्धतीने तुम्ही देशाप्रती सर्व केला, तेवढीच इमानदारी, तेवढीच प्रेम, तेवढीच निष्ठा, जेवढे इथे उभे आहे ना लोक, एक निष्ठाने देशाप्रती प्रेम दाखवणारे लोक आहे, नाही तर एवढे उन्हात आणि सुट्टीच्या दिवशी सगळे
बरेचसे लोक घरी बसलेले आहे, पण ज्यांना वाटते तिरंगा हातात घेऊन रोडवर चालून आमचा प्रेम आम्ही या देशाप्रती काय आहे ते दाखवलं पाहिजे, ते सगळे लोक इथे उपस्थित आहे. सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या मारून अभिनंदन करा की देश प्रेम के लिए जीना इतना आसान नहीं होता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.